एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। रुपाली पाटील यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि माधवी खंडाळकर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय। चाकणकरांशी काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण माधवी खंडाळकर यांच्याकडून देण्यात आलं होतं। मात्र चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकर या आरोप करत असल्याचं रुपाली पाटील यांचं म्हणणं आहे। रुपाली पाटीलच्या बहिणीनं मारहाण केल्याचा खंडाळकरनं आरोप केला होता। एकनाथ शिंदेंच्या अंगात चाटुगिरी आणि बदमाशगिरी नाही असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भरत गोगावले यांनी उत्तर दिले। घोडा मैदान जवळ आहे, दूध का दूध, पाणी का पाणी होईल असंही भरत गोगावले यांनी म्हटलंय। त्यांच्या अंगात कधीच चाटुगिरी आणि बदमाशगिरी नाही आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याला आम्ही काल राज ठाकरेंना उत्तर दिलेलं आहे। आपणही कदाचित पाहिलं असेल, माहिती नाही, परंतु आम्ही दाखवून देऊ ना चाटुगिरी काय असते आणि कशी असते आणि प्रामाणिकपणा काय असतो ते पाहूया आपण। जर खरोखरच आम्ही जनतेच्या सामोरं गेलेलो असेल, 18 तास आमचे नेते मंडळी काम करतायत आणि जर तुम्ही घरात बसून जर बॉम्ब करत असाल, घोडा मैदान जवळ आहे, दूध का दूध, पाणी का पाणी करून दाखवू आम्ही काय आहे ते। मग या टीकेला उत्तर आम्ही जनतेच्या दालनात जाऊन करणार। आम्ही पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी फुगडी खेळली। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात शिंदे दंग झाल्याचं पाहायला मिळालं। उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त विठुरायाची शासकीय पूजा पार पडणार आहे। या निमित्तानं उपमुख्यमंत्री शिंदे हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। भरत गोगावले सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की उपमुख्यमंत्री शिंदे आणि गोगावलेंनी फुगडी खेळली। पंजाबमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर झळकलेत। एकनाथ शिंदेंचा पंजाबमध्ये बाबा नामदेव पुरस्कारानं सन्मान होणार आहे। आता अनेक जण आयत्या पिठावर येऊन रेघोट्या ओढतील असं सुभाष देशमुख यांनी म्हटलंय। भाजपमधील पक्ष प्रवेशांवर माजी भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मी। फळ खाण्यासाठी, फळ चाखण्यासाठी माझा कार्यकर्ता भाजपचा नाही। हा भाजपचा कार्यकर्ता राष्ट्रप्रेमानं झपाटलेला आहे। आता हे आयत्या पिठावर येऊन रेघोट्या ओढणार आहेत, आम्ही लावलेली फळं चाखणार आहेत हेही कळतं, पण फळं संपली की हे निघून पण जाणार त्याची बी गॅरंटी आहे। 98ला भारतीय जनता पक्षातर्फे पडण्यासाठी 100% लढलेलो आहे। चंद्रपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसची साथ सोडली। यावेळी नेते पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यानं काँग्रेसनं जनतेला सोडलंय असं बावनकुळे यांनी म्हटलंय। पार्टीला लोक सोडतायत। आज बंटी भांगडियाजी, अतुल देशकरच्या नेतृत्वामध्ये 600 काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोडलं काँग्रेसला। कारण काय, काँग्रेस पार्टीमध्ये कोणी नेता एकामेकाला सहन करत नाही। या पार्टीमध्ये भगदड वाचलेली आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे माहिती आहे की जनतेने काँग्रेसला सोडलाय, म्हणून काँग्रेसला कार्यकर्ते सोडतात आहे। आम्ही 2.5 वर्ष मंत्रिपद सोडलं असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। तटकरेंना मंत्रिपद मिळालं नाही तर काय अवस्था होते असंही गोगावले यांनी म्हटलंय। तटकरेंनी आम्हाला शिकवायची गरज नाही अशी टीका सुद्धा गोगावले यांनी केली। माणसाने 2.5 वर्षाचं मंत्रिपद सोडलं ते हे काय मोठी बाब आहे? हे असं होत नाही। त्यांना जर नाही मिळालं तर त्यांची काय अवस्था होते ही सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला एवढं काय आम्ही हपापल्याने लपापलेले नाही आहोत। आम्ही 2.5 वर्ष मंत्रिपदाचा त्याग केला, ह्याच्यापेक्षा काय मोठं असू शकतं? ह्याने काय आम्हाला शिकवावं?